दीदी को अगर दिल्ली जाना है तो कांग्रेस के रास्ते जाना होगा. आणि जर बिल्कुल जाना होगा. काँग्रेसची शिडी त्यांना वापरायची असेल तर आधी राहुल गांधींची सही त्यांना आणावी लागेल. ती आणा आधी, मग बोलू आपण या विषयावर. আর যদি আমরা না থাকি কোনোদিন সেরকম আসে 1 সেকেন্ড লাগবে একটা কমিউনিটি যখন জোট বাঁধে না ঘিরে ফেললে 1 সেকেন্ডে দেবে একদম 12টা বাজিয়ে. स्मार्ट सिटीची योजना चालू दिली जात नाही. मेट्रोचं एक्सपान्शन दीदीने होऊ दिलं नाही. फेन्स टाकायची आहे, होऊ दिली नाही. अशा प्रकारच्या अनेक केंद्राच्या योजना आहेत त्या तिकडे लागू केल्या जात नाहीत. चल रहा है ऐसे ऐसे वोट चल रहा है बीजेपी का. अब हटाइए हटाइए ऐसे সাসপেন্ড করে ছেড়ে দেবো একদম. সাসপেন্ড করে সব কটাকে সাসপেন্ড করবো একদম. সব কটাকে সাসপেন্ড করবো একদম. সাসপেंड করবো সব কটাকে. अंग बंग कलिंग म्हणजे आतापर्यंत अंग म्हणजे बिहार, बंग म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि कलिंग म्हणजे ओरिसा. 2024 साली त्यांनी ओरिसा जिंकलं. 2025 ला आपला घरी बसवलं. 2025 ला बिहारमध्ये बाकी सगळ्यांना भुईसपाट करून टाकलं आणि आता बारी कुठली असेल तर ती वेस्ट बेंगॉलची आहे. असं पाहिलं तर आता त्या ठिकाणी काँग्रेसकडे एकही मोठा नेता जो हेमंत बिस्व शर्मा यांना चॅलेंज देऊ शकेल असा आता उरलेला नाही. त्यामुळे त्यांचा विजय नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. 5 राज्यांमधल्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. काल अखेर सगळ्या राज्यांमधलं मतदान तसं म्हणलं तर शांतीपूर्ण असं पार पडलं. या निवडणुकांवर सगळ्या देशाचं लक्ष या अर्थाने आहे की ज्यांना विरोधी पक्षाचे 2 प्रमुख चेहरे म्हणता येतील ते म्हणजे ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तमिळनाडूचे स्टॅलिन यांची सत्ता राहणार की जाणार याबद्दल सगळ्यात उत्सुकता आहे. आसामचा विचार करायचा झाला तर एक्झिट पोल सुद्धा जे आलेले आहेत किंवा एकंदर वातावरण होतं तर सगळ्यात जास्त शाश्वती भाजपाला विजयाची आहे ती आसाममध्ये. कारण हिमंता बिस्व शर्मा सारखा एक अतिशय आश्वासक आक्रमक चेहरा हा तिथे दिलेला आहे आणि त्यांची 2 वेळा तिथे सत्ता होती. केरळचा विचार करायला झाला तर केरळमध्ये UDF LDF हे आलटून पालटून सरकार येण्याचा पॅटर्न आहे जसा थोडाफार तमिळनाडूमध्ये सुद्धा असतो. परंतु गेल्या वेळी तो दोन्ही राज्यांमध्ये तसा ब्रेक झालेला आहे आणि यावेळी मात्र UDFला म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडीला सत्तेत येण्याची शक्यता जास्त वाटते. उत्सुकता ही असणार आहे की दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आपला प्रवेश किती प्रमाणात करू शकते. कारण कर्नाटक वगळता त्यांना तसं सत्तेपासून ते बरेच दूर सगळ्याच राज्यांमधून राहिलेले आहेत. त्यामुळे केरळ त्या अर्थाने महत्त्वाचं यासाठी आहे की गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये वातावरण केरळातलं बदललंय आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काही जागा जिंकण्यामध्ये यश मिळालेलं आहे. यावेळी ते 2, 5 वगैरे किती जागा जिंकू शकतात हा एक बघण्यासारखा विषय असणार आहे. पॉंडिचेरी हे तसं म्हटलं पॉंडिचेरी किंवा पुदुचेरी हे तसं म्हटलं तर अतिशय छोटं केंद्रशासित प्रदेश. 33 एकूण जागा असतात त्यापैकी 3 या नॉमिनेटेड सीट्स असतात आणि 30 जागांवर तिथली लढत होतीये. सुरुवात करूया तामिळनाडूपासून कारण MK स्टॅलिन हा अतिशय महत्त्वाचा चेहरा. त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं किंवा विरोधी राजकारणामध्ये जे केंद्रात प्रखरपणे भारतीय जनता पार्टीचा विरोध करतायत त्यामध्ये एक स्टॅलिन आहेत. एकंदर बघावं लागेल की ही निवडणूक तमिळनाडूमध्ये कशी झाली. कारण नेहमी आपण जर तमिळनाडूचं राजकारण बघत आलो तर तिथे दुरंगी लढत असते. म्हणजे AIADMK प्रणित आघाडी आणि DMK आणि या दोघांमध्येही आलटून पालटून सरकार येण्याची तिथे सुद्धा नेहमीची एक परंपरा आहे आपल्याला असं दिसून येतं. तमिळनाडूमध्ये यावेळी मात्र तिरंगी लढत होतीये कारण विजय किंवा थलपती ज्यांना प्रेमाने सगळे लोक म्हणतात ते या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांची TVK ही जी पार्टी होती ती पार्टी
तरुणांना भावत होती आणि एकंदरच त्यांचा प्रचार जो आहे तो अतिशय आक्रमक अशा पद्धतीचा झालेला आहे. आपल्यासोबत या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर उदयजी निरगुडकर आहेत. निरगुडकर सर, तुमचं खूप खूप स्वागत. सुरुवात सर आपण नमस्कार नमस्कार. तामिळनाडूपासून सुरुवात यासाठी करूया. त्यापूर्वी आधी आपण जे एक्झिट पोल कालचे आलेले आहेत ती नेमकी स्थिती काय आहे ती बघू आणि नंतर आपण तमिळनाडूबद्दल चर्चा करणार आहोत. एक्झिट पोल तमिळनाडूचे काय दाखवत आहेत तर तमिळनाडूचे एक्झिट पोल हे द्रमुकला म्हणजे आत्ताची जी सत्ताधारी आघाडी आहे तेच पुन्हा विजयी होतील अशी जास्त ट्रेंड्स दिसून येत आहेत. एका एक्झिट पोलमध्ये थोडासा विजय यांची जी पार्टी आहे TVK त्यांना विजय दाखवलेला आहे, परंतु हे आकडे आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि AIADMK यांचं जे तिथे एकंदर गठबंधन आहे किंवा आघाडी आहे त्यांना कितपत यश मिळेल ही शक्यता यावेळी वाटत नाहीये तशी, पण बघण्यासारखं असेल. तमिळनाडूचं राजकारण सर अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. यावेळची जी निवडणूक आहे ती तिरंगी निवडणूक झालेली आहे. तमिळनाडूचा जर आपण इतिहास बघितला तर फिल्म स्टार्स यांना विजय मिळण्याची नेहमीची परंपरा आहे. म्हणजे आपण बघितलं की अगदी MGR पासून जयललिता पासून सगळे फिल्म स्टार्स होते आणि ती एक क्रेज तमिळनाडूमध्ये आहे. त्यामुळे विजय यांची एक वेव आहे असंही म्हणजे प्रचारामध्ये दिसून आलं. काय तुमचं तमिळनाडूच्या बद्दलचं म्हणणं आहे? तमिळनाडू या दक्षिणेतलं अत्यंत महत्वाचं राज्य आहे. आर्थिकदृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा त्या राज्याचं अतिशय महत्व आहे. याचं कारण दक्षिणेचा रस्ता कुठून जातो तर तो तमिळनाडू मधनं जातो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्ण भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण ऑटोमोबाईलचं एक, टेक्स्टाईलचं एक फार मोठं हब, लेदरचं, अशा तिन्ही गोष्टींचं एक फार मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब तिकडे आहे. त्यामुळे त्यांचं जे राज्याचं सकल ठोक उत्पादन आहे ते 1/3 हे मॅन्युफॅक्चरिंग मधनं, 1/3 सर्व्हिसेस मधनं आणि 1/3 ऍग्रिकल्चर मधनं आहे. परंतु गेली काही वर्ष त्या राज्याची एक आर्थिक पिछेहाट आपल्याला झालेली दिसते. त्यामुळे तिथे आत्ता या क्षणाला रोजगाराचे फार मोठे प्रश्न निर्माण झाले. हे एक अतिशय महत्वाचं राज्य. मी पॉलिटिकली अशा करता म्हटलं की तब्बल 39 खासदार लोकसभेमध्ये आणि 18 राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 234 आमदार इथून पाठवले जातात. आता 1951 पहिल्यांदा तिथे निवडणुका झाल्या. त्या निवडणुका तिथपासून ते 1962 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती, अबाधित सत्ता होती. 67 साली मात्र अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. मग तो वेस्ट बेंगॉलमध्ये कम्युनिस्ट आले, तसेच तमिळनाडूमध्ये द्रमुक आले. आता हे जे द्रमुक आलं त्या द्रमुकची पुढे शक्ल झाली आणि त्यातून अण्णा द्रमुक आलं. त्यांचे जे सगळे नेते होते त्यांना चित्रपटाची बॅकग्राऊंड होती. अण्णादुराई असतील, MGR असतील, करुणानिधी असतील आणि जयललिता असतील, या सगळ्यांना चित्रपटाची बॅकग्राऊंड होती. परंतु स्टॅलिन हे असे नेते आहेत की ज्यांना तशी थेट ही लेखक, पटकथाकार, चित्रकार किंवा अशा प्रकारची कुठलीही बॅकग्राऊंड नाही. आता यांचा परफॉर्मन्स कसा आहे तर 2021 साली जयललितांच्या ऍब्सेन्समध्ये जी निवडणूक झाली, पहिली निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये 37% आणि 134 जागा 234 पैकी या DMKला मिळाल्या आणि 66 जागा या AIADMKला आणि 18 जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे एक प्रकारे जी लढत आहे ती संपूर्णपणे आतापर्यंत तिकडे दुरंगी लढतीचा जो इतिहास आहे तो आहे. आता या निवडणुकीला सर्वात महत्वाचे मुद्दे कुठले आहेत तर स्टॅलिन यांची जी सत्ता आहे त्या सत्तेच्या विरोधातलं एक मत तिकडे निश्चितपणे आहे. परंतु त्या विरोधाचं रूपांतर मतांमध्ये होईल का आणि त्या तसा कोणी आपल्याला आधार मिळतोय का हे या निवडणुकीत कळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टॅलिन यांची जी काही स्टेटमेंट्स आहेत ती एक प्रकारे MGR ज्या प्रकारची स्टेटमेंट करायची आहे, करुणानिधी ज्या प्रकारची स्टेटमेंट करायची त्यापेक्षा पूर्णपणे विरोधात आहे. एक हिंदुत्ववादी, मध्यममार्गीय हिंदुत्ववादी वाजपेयींचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये करुणानिधींची माणसं तिकडे मंत्री म्हणून होती होती, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे भाजपा त्यांना अस्पृश्य नाहीये. परंतु स्टॅलिन यांनी मात्र सनातन धर्माच्या विरोधात, राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात मत व्यक्त करून द्रविड अस्मितेच्या नावाखाली हिंदू विरोध जोपासायचं काम केलं आहे. हे कितपत त्या लोकांना रुचतंय याचा फैसला पण या निवडणुकीत लागणार आहे. एक फिस्कल सस्टेनेबिलिटी, आर्थिक व्यवस्था जी आहे, अनागोंदी जी आहे ती आहे. दुसरी गोष्ट त्यांचे अनेक मंत्री हे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत.
त्या भ्रष्टाचाराला आता लोक किती महत्व देतात हे सुद्धा या निवडणुकीत आपल्या समोर येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत बायपोलर वाटणारी म्हणजे दुरंगी असणारी लढत विजय यावेळी या फिल्म ऍक्टरच्या येण्यामुळे ही एक प्रकारे तिरंगी लढत फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि त्यांच्या सभांना मिळणारा जो ऑर्गॅनिक प्रभाव आहे तो अत्यंत गर्दी आहे ती महत्वाची आहे. आता याच्यात महत्व काय होणार आहे तर तमिळनाडू वर्सेस सेंटर अशी एक लढत आहे. म्हणजे डीएमके विरुद्ध एआयडीएमके लढत असण्यापेक्षा सुद्धा तमिळनाडू विरुद्ध सेंटर केंद्र अशी लढत आहे. आणि आतापर्यंत द्रविडियन सेंटिमेंट म्हणजे आपली स्वतःची आयडेंटिटी, ओळख, भाषा, संस्कृती याला महत्व होतं. तुम्हाला मी गंमत म्हणून सांगतो, आपल्याकडे मराठीचं एखादं साहित्य संमेलन होतं, त्याला 5,00,000 कोटी खर्च झाले तर आपल्याला काय वाटतं. इथे यांची 10 वर्षापूर्वी मी अटेंड केलेलं आहे, 250-300 कोटीची संमेलन होतात. इतकी श्रीमंत अशी पार्श्वभूमी असलेली, अनेक ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली अशी संस्कृती. पण द रिअल इश्यू आत्ताच्या निवडणुकीला काय असेल तर तो केंद्र विरुद्ध राज्य असा जो काही लढा उभा केला त्या लढ्याचा आहे. आणि त्याच्यामुळे द्रमुकचं फ्युचर, एआयडीएमकेचं फ्युचर, भाजपचं फ्युचर आणि विजयचं फ्युचर अशा 4 पक्षांच्या फ्युचरच्या एका चौराळ्यावर ही निवडणूक उभी आहे. तिथे प्रत्येक जणच निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्रीबी देतात. किंबहुना आता ही जी फ्रीबीजची सुरुवात आहे आपल्या देशामधली, ती फ्रीबीजची एक प्रकारे फार मोठ्या प्रमाणात तिकडे सुरुवात झालेली होती. आणि त्या फ्रीबीजवर आता मतं मिळायचे दिवस हे तमिळनाडूमध्ये गेलेत अशा प्रकारचे आत्ताचे सगळे रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि ती अँटी इन्कम्बन्सी इतकी मोठी आहे तुम्हाला सांगतो की द्रमुकनी तब्बल आपले 40% उमेदवार जे आहेत ना, 40% निवडून आलेले जे आमदार आहेत ना, त्यांची तिकीटं कापलेली आहेत. आणि ती तिकीटं का कापली तर त्यांना कळून चुकलं की आपल्याला ते आता निवडून येणार नाही आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. विजय यांचं जे आहे की त्यांचं आकर्षण तर जबरदस्त आहे, त्यांच्या रॅलीला प्रचंड आहे, पण फॅन क्लब आणि व्होट बँक याच्यामध्ये काय जो फरक आहे तो फरक इथे स्पष्टपणे पुढे येणार का. तुम्हाला जर मतांची टक्केवारी जर मी म्हटलं तर तुम्हाला सांगतो साधारणतः तिकडे 1.5 कोटी मतं घेणारा पक्ष हा तमिळनाडूवर साधारणतः राज्य करतो. आता डीएमकेला मागच्या वेळेला 1.7 म्हणजे 1,70,00,000 मतं होती आणि एआयडीएमकेला 1,33,00,000 मतं होती. आता तिसरा हा फॅक्टर आलेल्यामुळे, विजय हा फॅक्टर आल्यामुळे साधारणतः 1.5 कोटी, आणि हे मी अशा करता सांगतोय तुम्हाला की साधारणतः 5,60,00,000 तिकडे मतदार आहे. आणि जे मतदान झालेलं आहे ते साधारणतः 5-5.25 कोटीच्या आसपास झालेलं आहे. त्यामुळे 1.5-2 कोटी हे जो मिळवेल तो तिथे राज्य करणार आहे. तर ते आता एआयडीएमके मिळणार आहे का डीएमके मिळणार आहे. परंतु जे तुम्ही ओपिनियन पोल दाखवलेत त्याच्यानुसार इट्स ऍडव्हान्टेज टू डीएमके, परंतु तो पूर्णपणे ऍडव्हान्टेज आहे का तर असंही नाही. तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्रिशंकू असण्याची शक्यता देखील आपल्याला आता वर्तवता येते अशी परिस्थिती आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीचं लर्निंग असं आहे की डीएमकेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कमी होत चाललेला आहे. आणि 12% मायनॉरिटीज आहेत, त्या मायनॉरिटी 100% डीएमके कडे जाणार नाही, त्या मायनॉरिटीज एआयडीएमके कडे जाणार आहेत. पण एआयडीएमकेचा लिडरशिपचा इश्यू आहे. आता भाजपचं फ्युचर म्हणाल तर भाजपकडे राजकीय राज्याचा नेता नाहीये. ज्या अण्णामलेवर ते विसंबून राहिले होते त्यांचं काही एक प्रमाणात प्रतिमा भंजन झालेलं आहे. परंतु स्लो अँड स्टेडी विन्स द रेस या न्यायाने भारतीय जनता पक्षाने आता तिकडे लोकसभा जर 2024चा आकडा आपण धरला तर त्यांनी साधारणतः 11 ते 11.5% मतांचा आपली गोळाबेरीज केलेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही म्हणाल तर फिल्म स्टार नसलेला, आपल्या वडिलांसारखं वलय नसलेले स्टॅलिन आपल्या अँटी इन्कम्बन्सीवर मात करत एक हाती सत्ता आणतात का, दुरंगी लढतच ठेवतात का, केंद्राविरुद्धची आपली आघाडी तशी चालू ठेवतात का, तर केंद्राच्या विरोधातलं मत हे त्यांच्या अंगाशी येऊन एआयडीएमके आणि विजय यांच्या मागे लोक उभी राहतात का, या सगळ्याचा फैसला आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु दक्षिणेतील सर्वात लक्षवेधी आणि महत्वाची लढत ही आहे. अगदी एक नक्की असं आहे की जर 118ची मॅजिक फिगर जी आहे ती डीएमकेला गाठता आली नाही आणि ज्या पद्धतीचा फॅन फॉलोईंग आपण बघतोय की तलपती विजय यांचा आहे, तर त्यामध्ये ते जेवढ्या जास्त जागा आणतील तर किंगमेकरच्या भूमिकेत ते जाऊ शकतात. कारण अशा वेळी भारतीय जनता पार्टी स्टॅलिन यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही महत्वाची पदं देऊन म्हणजे त्यांना विजय यांना आपल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ शकतील आणि त्यांना किंगमेकर होता आलं तर ते निश्चितच होतील.
अगदी बरोबर आहे. याचं कारण भारतीय जनता पक्ष हॅज नथिंग टू लूज. या Absolutely. निवडणुकीत जे त्यांना मिळेल ते त्यांचं गेमच आहे. 11% तरी समजा 15 आणि 16% गेले तर पुढच्या वेळेला ते एडीएमके किंवा डीएमके या दोघांपैकी एकाला रिप्लेस करून ते किमान स्ट्रॉंग विरोधी पक्ष तरी बनतील, किंवा आता जर सत्तेची गणितं आणि आकडेवारी अशी झाली तर त्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या जातील आणि ते किंग मेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात. आणि तसं झालं तर भारतीय जनता पक्षाचा तमिळनाडूमधलं हे दमदार आगमन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण दक्षिणेमध्ये चंचू प्रवेश भाजपाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तमिळनाडूमध्ये मिळाला तर तो हवाच आहे. आणि ती शक्यता सुद्धा वाटते, जेवढा विजय यांना जास्त विजय मिळेल, जेवढ्या जागा जास्त मिळतील तेवढी भाजपची सत्तेत येण्याची शक्यता तिकडे निर्माण होते. स्टॅलिन यांचं जे पण राजकारण तिकडे ज्या पद्धतीचं एक मॅडम विषय असा आहे की विजय नेमकी होय. कोणाची मतं खाणार आहेत. आता त्यांनी एक असा तिथला मतप्रवाह असा आहे की त्यांनी जर 10% मतं खाल्ली, 11% मतं खाल्ली तर ती मतं एआयडीएमकेची असतील. पण ते 18 ते 20% गेले तर मात्र मोठ्या प्रमाणात ते डीएमकेची मतं घेतील. त्यांचा प्रभाव जो आहे ना आता, तो प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात शहरी विभागातल्या मतदारांवर आहे. आणि पळणीस्वामी यांचं संघटन कौशल्य असं आहे की त्यांनी ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एआयडीएमके पोहोचवलेली आहे आणि अजूनही आंबाचं गाव त्या ग्रामीण भागात आहे. परंतु डीएमके यांच्याकडे अफाट आर्थिक ताकद, द्रविड सेंटिमेंटच्या नावाखाली त्यांनी एक प्रकारे निर्माण केलेलं वातावरण, बदललेले उमेदवार, या सगळ्यामधून ते आपली प्रतिमा सावरू शकतात का आणि पक्षाचा लीड टिकवू शकतात का, हा फैसला 4 तारखेला आपल्याला कळेल. अगदी बरोबर आहे. यानंतरचं जे राज्य महत्वाचं आहे ते म्हणजे अर्थातच पश्चिम बंगाल. कारण स्टॅलिन यांचं काय होईल, ह्याची याबद्दलची जेवढी उत्सुकता आहे तेवढीच किंवा किंबहुना सगळ्या देशाचे सगळ्यात जास्त जर लक्ष कुठे असेल तर पश्चिम बंगालमध्ये. कारण ममता बॅनर्जी ह्या सलग 3 वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि यावेळी बदल की बदला, बदला हे कशा अर्थाने म्हणते की ज्या प्रकारचं बंपर मतदान म्हणजे जवळपास 93% मतदान दोन्ही टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेलं दिसून आलं. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी SIRच्या विरोधातला तो मॅन्डेट आहे अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. लोकांना एक प्रकारची अशी भीती घातली की तुमची आता फक्त मतदार यादीतून नावं वगळली गेलेली आहेत, तथापि पुढे चालून तुमची नागरिकत्व जे आहे ते जाऊ शकतं, तुमचं रेशन कार्ड छिनलं जाऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टीची भीती घालून त्यांनी आपल्या बाजूनी मतं फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याच वेळी ममता दिदी यांच्या हिंसाचाराला म्हणजे एकंदरच टीएमसीच्या हिंसाचाराला लोक कंटाळलेले आहेत. तिथल्या आपण जर औद्योगिक विकास म्हणायचा झाला तर तो अगदी नगण्य अशा स्वरूपाचा आहे, किंवा नाही म्हणावं लागेल असं आहे. त्यामुळे तिथले जे महिला मतदार आहे, मुस्लिम मतदार आहे, किंवा त्यांच्या ज्या योजना आहेत, या सगळ्याच्या आधारावर खरंच ममता दिदी जिंकतील का हा एक प्रश्न आहे. आणि यावेळी भारतीय जनता पार्टीनी संपूर्ण आपली ताकद ही पश्चिम बंगालमध्ये लावलेली होती. महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाचे खास करून आणि तिथल्या सगळ्या केंद्रीय यंत्रणा ज्या होत्या त्यांचं अभिनंदन यासाठी सुद्धा केलं पाहिजे की पहिल्यांदा इतकी शांतीपूर्ण म्हणजे काही किरकोळ प्रकार वगळता अतिशय शांततापूर्ण पद्धतीने मतदान झालेलं आहे. आपण आकडे आधी बघूया की नेमके ओपिनियन पोल काय म्हणतायत. एक्झिट पोल माफ करा. तर एक्झिट पोलमध्ये आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीला बहुतांश सगळ्या एक्झिट पोलमध्ये म्हणजे PRचा एक्झिट पोल असो, मॅट्रिक्सचा असो किंवा चाणक्य स्ट्रॅटेजीचा, पोल डायरीचा, या सगळ्यामध्ये भाजपला सत्ता येईल असं दाखवलेलं आहे. भाजपची सत्ता मॅजिक जी फिगर आहे ती 147 आहे. आणि एक मॅट्रिक्सचा वगळता बाकी सगळीकडेच मॅट्रिक्सला सुद्धा त्यांनी कमीत कमी जो आकडा दिलाय तो 146 ते 161 असा दिलेला आहे. दोन्ही टप्प्यातलं मतदान पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या त्यामध्ये परिवर्तन हा एक मुद्दा दिसत होता. परंतु आणि शिवाय भीती जी आहे ती टीएमसीच्या हिंसाचाराची भीती ही लोकांच्या मनामध्ये आपल्याला दिसून आली. यावेळी मोदी विरुद्ध ममता दिदी अशी एक थेट लढत इथे झाली असं म्हणायला हवं. कारण मोदींचा चेहरा जो आहे तो दाखवण्यात आला. मोदींनी ज्या पद्धतीने तिथे रोड शोज केले, सभा घेतल्या, झालमुरी खाल्ली, नदीमध्ये
तिथल्या हुगळी नदीमध्ये जाऊन नौकाविहार केला किंवा एकंदरच त्यांनी तिथल्या जनतेशी आपला जास्तीत जास्त कसा संपर्क येईल त्यांच्याशी, त्यांना आपण त्यांच्यातले कसे वाटू यासाठीचे सगळे प्रयत्न केले. अमित शहा जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत ते तिथे ठाण मांडून बसलेले होते. केंद्रीय जी यंत्रणा सगळी आहे, सुरक्षा दलं आहेत, ती तिथे मोठ्या प्रमाणावर तैनात होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा मतदान शांततापूर्ण जे झालेलं आहे त्यावर झालेला आहे. आता बघायचं हे आहे की नेमकं बंगालमध्ये बदल घडतो का? ममता दिदी आणि त्यांची पार्टी ज्या पद्धतीचं एक सांगतायत, एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत की बंगालचे लोक हे SIR चा बदला घ्यायला मतदानाला बाहेर उतरलेले आहेत. सर, तुमचं काय आकलन आहे? भारतीय जनता पक्षासाठी पश्चिम बंगालचा लढा हा केवळ एका राज्याच्या विजयापुरता मर्यादित नाही. इट हॅज इमोशनल कनेक्ट. इमोशनल कनेक्ट काय आहे तर जहां हुए बलिदान मुखर्जी व कश्मीर हमारा है ही घोषणा त्यांनी दिली, किंबहुना जनसंघाची स्थापना आणि जनसंघातून पुढे एक पॉलिटिकल आउटफिट जे निर्माण झालं त्याचंच पुढे आताचं स्वरूप भारतीय जनता पक्ष हे आहे. हे कुठे झालं तर ते पश्चिम बंगालमध्ये झालं आणि ते पश्चिम बंगाल आजही त्यांच्याकडे राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे नाही. जरी त्यांचे 77 आमदार निवडून आलेले असले आणि फक्त 10% मतांचा फरक असला तरी देखील तिकडे राज्य आता ममता दिदींचा आहे. हा भाग क्रमांक 1 झाला. दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रीय दृष्ट्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने 2200 किलोमीटरची सर्वात मोठी ही अशी बांगलादेश बरोबरची सीमा असताना त्यावर एक फेन्स किंवा कुंपण उभं करण्याकरता म्हणून ममता दिदींकडे अनेक वेळा विनंती करूनही, अगदी हायकोर्टाने तसे आदेश देऊनही 25,000 रुपयाचा त्यांना दंड लावला, ते आदेश पाळले नाही. आता 31 मार्च पर्यंत ते जागा द्यायची होती राज्य सरकारने केंद्र शासनाला, ती न दिल्यामुळे तिथून खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आणि त्या घुसपैठियांचा किंवा घुसखोरांचा खूप मोठा प्रश्न या निवडणुकीमध्ये चर्चेला गेला. किंबहुना ही सगळी निवडणूकच आता केंद्र विरुद्ध राज्य अशी निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच ही लढाई शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी न राहता ममता बॅनर्जी आणि कलकत्ता विरुद्ध सेंटर अशी झाली आणि त्याच्यामुळे डबल इंजिनचं सरकार जर आलं तर अनेक योजना इकडे येतील. उदाहरणार्थ आयुष्यमान भारत ही संपूर्ण भारतभर चालते, परंतु राज्य सरकारमध्ये ती चालू दिली जात नाही. स्मार्ट सिटीची योजना चालू दिली जात नाही. मेट्रोचं एक्सपान्शन दिदीने होऊ दिलं नाही. फेन्स टाकायची आहे, होऊ दिली नाही. अशा प्रकारच्या अनेक केंद्राच्या योजना आहेत त्या तिकडे लागू केल्या जात नाहीत. हे सगळे फॅक्ट जे आहेत ना ते आता भारतीय जनता पक्ष त्या जनतेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे मतदान त्यांच्या बाजूने झुकलंय असे एक्झिट पोल्स आणि ओपिनियन पोल्स आपल्याला सांगतायत. त्याच्या तथ्य अशा करता आहे की ममता दिदींच्या विरोधातलं प्रस्थापितांचं मत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट, मुस्लिम मतांचे विभाजन होणार आहे. हुमायूं कबीर, AIM यांच्यामध्ये ती मतं विभागली जाणार आहेत. त्यामुळे आपला पारंपरिक मुस्लिम मतदारसंघ आहे तोही आपल्यापर्यंत दूर जातोय. RG कार मध्ये एका ट्रेनी मेडिकल स्टुडंट मुलीचं जिकडे हत्या करण्यात आली बलात्कार करून, त्याचं एक तुम्हाला मी दोन तुम्हाला चित्र व्हिडिओज बघितले ते सांगतो. काही नाही, त्यांची जी आई आता भारतीय जनता पक्षापैकी निवडणुकीला उभी आहे. प्रचारला जाताना काही हायफाय प्रचार नाही, रथयात्रा नाही, काही नाही. घरोघरी जात आहेत आणि घरातून एक महिला बाहेर येते, त्यांना पाहते आणि कच्च मिठी मारून ती मतदार रडायला लागते. त्या दोघींच्या अश्रूमधून पश्चिम बंगालमध्ये काय होणार आहे याचा इतिहास लिहिला जातोय. दुसरी गोष्ट, आता परवा जेव्हा मतदान झालं तिथून बाहेर आल्यानंतर प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने सांगितलं मतदान केले का? हो. आणि मग ते कपल, एल्डरली कपल होतं, सिनियर सिटीजन होतं, ते जोरात ओरडले जय श्रीराम. हे का ओरडले तर आजपर्यंत हे त्यांना उघडपणे तिकडे ओरडता सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. त्यामुळे हे पहिलं असं मतदान आहे, कम्युनिस्टांचं राज्य तुम्ही घ्या किंवा त्याच्यानंतर TMCचं राज्य घ्या, तसा त्यांच्यामध्ये गुणात्मक असा काही फरक आपल्याला दिसला नाही. दोघंही येताना आपल्या संपूर्ण याच्यात दंडेलशाहीनी आणि गुंडगिरीनीच निवडून येत होते. परंतु यावेळी ती गुंडगिरी जवळपास 2,500 अधिक कंपन्या, प्लॅटून्स या CRPFच्या लावलेल्या होत्या. ECIने किती टाईट करावं तो मला सांगतो. 72 तास आधी त्यांनी सांगितलं की मोटरसायकल रस्त्यावर फिरणार नाही, कारण मोटरसायकलवरनं पेट्रोल बॉम्ब घेऊन किंवा इतर अनेक गोष्टी घेऊन पुढे काही घातपात वगैरे होऊ शकतो असा संशय आणि अंदाज आणि तसे त्यांना सूचना अंतर्गत आल्यामुळे त्यांनी ते ऐत्यावेळी बंद केलं. आयपॅक वरची धाड असेल, ज्या दिवशी ममता दिदीकडे धावल्या आणि पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला.
आज तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन पश्चिम बंगालची बाजू मांडतोय असं सांगितलं, मग अर्जिकार मधल्या त्या अभागी भगिनीसाठी मात्र तुम्ही का नाही उभारलात? अशा प्रकारचे अनेक अत्याचार झाले. मालदामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांवर हल्ले झाले की चीफ जस्टिस सूर्यकांत रात्री मध्यरात्रीपर्यंत त्यांचा जीव वाचवण्याकरता फ्रॉम पिलर टू पोस्ट धावपळ करावी लागली. ही सगळी जी अनागोंदी आहे ना, त्याचा फैसला करणं हे आता भारतीय जनता पक्षासाठी एक राज्य निवडून येण्यापेक्षा फार महत्वाचं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा आर्थिक विकास आणि बंगाली अस्मिता म्हणजे केंद्राचा विरोध, हिंदुत्वाचा विरोध, अशा प्रकारची जी रचना ममताजींनी केली होती त्याचंही उत्तर या निवडणुकीत मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे आता जे तुम्ही एक्झिट पोल मला आकडे दाखवलेत, मी आता कॅल्क्युलेट करत होतो, सगळे एक्झिट पोल हे भारतीय जनता पक्षाला 150 पेक्षा जास्त त्याच्या जास्त आसपास जागा जागा पुन्हा दाखवत आपण आहेत. एकदा बघूया आता exit poll काय. याचा अर्थ असा आहे की भाजपला आता 77 आहेत, म्हणजे त्याच्या दुप्पट जागा त्यांना होणार आहेत. आता एक लक्षात घ्या, तिकडे 60 ते 70 जागा 294 पैकी अशा आहेत की ज्या मुस्लिम बहुल आहेत. म्हणजे उरलेल्या ज्या जागा आहेत त्यातनं जर तुम्ही आताच्या 77 वजा केल्यात तर जवळपास एव्हरी ऑल्टरनेट सीट बीजेपी इज विनिंग. जर हे आता आपण सत्य मानलं तर तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने येणारी ही हिंदूंची सुनामी आहे. आणि दिस इज द एंड ऑफ अँटी हिंदू पॉलिटिक्स इन दिस कंट्री. आय रिपीट, जर भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारे लँडस्लाइड विक्ट्री मिळाली, 160, 170, 180 जागा मिळाल्या, तर लांगुल चारणाची, अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची जी राजकीय नीती आपली आहे, काँग्रेस किंवा इतर सर्व पक्ष जी वापरतात, त्याला कायमची मूठभाती मिळेल. आणि याचा एक फार मोठा परिणाम उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपल्याला झाला दिसेल. कारण पुढच्या वर्षीचं राज्य निवडणुकीला जाणारं कुठलं असेल तर ते उत्तर प्रदेश आहे. आणि भारतीय जनता पक्षाला 24 तास निवडणुकीचं मशीन का म्हणतात, तर इथला प्रचार संपल्यानंतर 24 तासाच्या आत मोदी कुठे गेले असतील, तर मोदीजी गेले उत्तर प्रदेशामध्ये आणि तिकडे त्यांनी सर्वात मोठा जो रस्ता आहे त्याचं उद्घाटन केलं, इतर अनेक उद्घाटन केली. सो दे हॅव ऑलरेडी मूव्ड ऑन. आणि हेच तर भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे की अमित शहा 60 रॅली घेतात तिकडे, मोदी 18 रॅली घेतात. हे सगळं कशाचं निदर्शक आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 70-80 हजार बैठका घेतात. ह्या सगळ्यातून एकच दिसतं की पश्चिम बंगालला ते केवळ एक राज्य म्हणून ट्रीट करत नाहीयेत, तर संपूर्ण भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न असलेली प्रदेश म्हणून ते ट्रीट करतायत. आणि त्याचा फैसला या निवडणुकीत लागणार आहे. आणि तो मला असं वाटतं की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान हे सर्वसाधारणपणे सत्तारूढ पक्षाला अनसेटल करण्याकरता, त्याला तिथून हकलण्याकरता मतदान झालंय असं मानायला आपल्याला पुष्कळ जागा आहे. सर, शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान सुरू होतं तेव्हा मी सुद्धा स्वतः तिथे होते. आणि एक जे दिसून आलं की एकीकडे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आपले सगळे नेते म्हणजे तिथे ठाण मांडून बसलेले होते. अमित शहा होते, पंतप्रधानांचे अनेक रोड शो झाले, योगी आदित्यनाथ तिकडे आले, हेमंता बिस्व शर्मा ते तिथे होते. आणि तुम्ही नाव घ्याल ते सगळे, जे पी नड्डा होते, याशिवाय सगळे भाजपाने देवेंद्रजी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आले. म्हणजे भाजपाने आश्वासक वाटावेत असे आपले सगळे नेते त्या ठिकाणी नेलेले होते, जनतेसमोर आणलेले होते. आणि त्यामुळे लोक ज्या पद्धतीने बोलत होते की काही लोकांनी जे सांगितलं, खास करून तरुण वर्गाने, की IT मध्ये आम्हाला बंगालमध्ये जो पगार मिळतो तो तुमच्या 1/5 आहे. आम्ही या क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासामध्ये महाराष्ट्र किंवा प्रगत जी राज्य आहेत, जी भाजपा शासित आहेत, त्यांच्यापेक्षा 25 वर्ष मागे आहोत. अशा पद्धतीच्या एक भावना त्या ठिकाणी दिसून आल्या. आणि आणखी एक जो तुम्ही उल्लेख केलात की कुठे ना कुठेतरी भद्रलोक ज्यांना म्हणता येतं, त्या एलिट क्लासमध्ये भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत तसं मान्यता नव्हती. कारण एक लोकांचं पश्चिम बंगालची एक वेगळी सायकोलॉजी आहे, वेगळं तिथली मानसिकता आहे. परंतु यावेळी पत्रकार असतील किंवा इंटेलेक्चुअल क्लास तिथला असेल, त्यांनी एक सांगितलं की हमारे मन में डर है कि कहीं कश्मीर में जो पंडितों का हुआ वो हमारे साथ ना हो, इसलिए हमारे लिए ये चुनाव महत्वपूर्ण है. म्हणजे हे जे अंडर करंट आहे हे तिथे लोक उघडपणे हा बोलत अंडर नसले करंट तरी तुम्हाला सांगतो, हा अंडर करंट इतका मोठा आहे. मी आता या क्षणी एक प्रिडिक्शन करतोय आणि ते नंतर जरूर दाखवा. अगदी भवानीपूरमध्ये ममता दिदींचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. याचं कारण तुम्हाला मी सांगतो, एक सेफॉलॉजिस्ट म्हणून सांगतो.
मागच्या वेळी 2021ला ममता दिदी तिकडून 59,000 निवडून आल्या, 59,000. आणि 2024ला लोकसभा ब्रॉट डाऊन टू विधानसभा जर वोटिंग आपण पाहिलं तर ते 59,000चा जो लीड होता तो 8,000पर्यंत खाली आलेला आहे. आता ममता दिदी जाऊन तिकडे जाऊन प्रचार काय केला तर घोरेर मेयो म्हणजे काय तर डॉटर ऑफ द हाऊस, म्हणजे आपल्या घरातली मुलगी निवडणुकीला उभी आहे, अशा प्रकारचं त्यांनी तिकडे सगळा प्रचार केला. त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने काय प्रचार केलेला आहे, अंग बंग कलिंग, म्हणजे आतापर्यंत अंग म्हणजे बिहार, बंग म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि कलिंग म्हणजे ओरिसा. 2024 साली त्यांनी ओरिसा जिंकलं, 2025ला आपला घरी बसवलं, 2025ला बिहारमध्ये बाकी सगळ्यांना भुईसपाट करून टाकलं आणि आता बारी कुठली असेल तर ती वेस्ट बेंगॉलची आहे. आणि त्याचं जर प्रगती करायची असेल तर केंद्राशी असं फटकून वागता येणार नाही. केंद्राच्या योजना तुम्हाला इथे राबवाव्याच लागतील आणि त्या राबवायच्या असतील तर ममता दिदी फेल केलेल्या आहेत, म्हणून आम्हाला विकासासाठी निवडून द्या. हे नॅरेटिव्ह हे घोरेर मेयोपेक्षा जास्त चाललेलं आहे. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. घुसखोरांचा मुद्दा हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेला आहे आणि बंगाली अस्मितेच्या नावाखाली आपली धूळफेक केली जाते आणि गुंडागर्दी येते. हे आता काही तिकडे म्हणजे हेच नाहीये, कुठल्याही प्रकारची भीती नाहीये. आता जर चुकून माकून तुम्हाला मी सांगतो 2 गोष्टी घडतील निवडणुकीनंतर आणि तिथे सीआरपीएफचं असणं अत्यंत महत्वाचं आहे. जर चुकून ममताचं सरकार आलं तर भूतो आणि भविष्यती अशा प्रकारचा राजकीय हिंसाचार आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या 10 वर्षामध्ये राजकीय हिंसाचाराचे जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातले 59% गुन्हे हे एकट्या पश्चिम बंगालमध्ये, आणि तिथे कोणावर आरोप आहे तर तो आरोप आहे तो टीएमसीवर आहे. जर यदा कदाचित भारतीय जनता पक्ष निवडून आला तर कार्यकर्त्यांवर आतापर्यंत झालेला जो शारीरिक हिंसाचाराचा प्रकार होता त्याचा बदला म्हणून कदाचित फार मोठी अँटी रिॲक्शन उठायची पण शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरची शांतता राखणं हे सुद्धा महत्वाचं आहे. पण आत्ताच्या घडीला 2 प्रिडिक्शन आहेत की भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल, हिंदुत्ववादी सरकार येईल. अँटी हिंदू नॅरेटिव्हला या देशातनं पश्चिम बंगाल कायमची मूठ माती देतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ममता दिदी निवडून येणं खूप कठीण आहे. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. अगदी बरोबर आहे. ममता दिदी निवडून येणं कठीण आहे. जर चुकून माकून निवडून आल्याच तर एक महत्वाचं बघितलं तिथे ती गोष्ट म्हणजे जसं इथे भाजपाचे सगळे नेते आणि त्यांची प्रभावळ ज्यांना म्हणता येईल ते सगळे तिथे होते, तसं इंडी आघाडीचे घटक पक्ष हे सगळेजण कुठे ना कुठेतरी ज्यांचा काहीही स्टेक नाही ते सगळे सुद्धा तिथे प्रचारासाठी आलेले होते. मग अखिलेश यादव असतील किंवा अगदी अरविंद केजरीवाल ज्यांचे 7 खासदार निघून गेलेले होते ते सुद्धा तिथे पोहोचले होते. मग एकंदरच या सगळ्या प्रकारामध्ये जो विचार झाला तो की ममता हे त्यांच्या दृष्टीने केंद्रातलं अँटी मोदी असं एक मोठं कार्ड आहे आणि ममता बॅनर्जी इथे मला एक मुद्दा असा मांडायचा आहे की इंडी ब्लॉक हा काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकतो असा याचा अर्थ घ्यायचा का आम्ही? कारण या इंडी ब्लॉक मध्ये तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केलेला नाहीये. आणि राहुल गांधी यांनी पहिली फेज पूर्ण झाल्यानंतर आणि त्यात 92% मतदान, 92 पेक्षा अधिक मतदान झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया काय दिलेली आहे व्हिडिओवर? त्यांनी असं सांगितलं की पोलरायझेशनची सुरुवात ममता दिदींनी केली, त्याचा फायदा आता भारतीय जनता पक्ष उठवतोय. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष निवडून येऊ शकतो यावर तुम्ही शिक्कामोर्तब करताय. म्हणजे कुठेतरी ममता दिदींनी तुमच्या विरोधी पक्षांचा पंतप्रधानाचा उमेदवाराचा चेहरा याला 2024 साली पायबंद घातला, घोडा घातला, याचा सूड तुम्ही आता उगवताय. हे जर इंडी ब्लॉकची आताची जर परिस्थिती असेल तर त्या विस्कळीत विसंगतीपूर्ण एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या इंडी आघाडीचं तुम्ही काय करणार आहात? त्यांचा काय प्रभाव पडणार आहे मला सांगा. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही याआधी जो मुद्दा एक मांडलात ना महत्वाचा की जर ममता बॅनर्जी चुकून निवडून आल्याच तर अभूतपूर्व असा हिंसाचार होऊ शकतो. आम्ही ज्या टॅक्सी चालकाबरोबर तिथे फिरत होतो 2 ते 3 दिवस त्याने सुद्धा ही भीती व्यक्त केली आहे. म्हणजे तो तसा चुनके कौन आएगा दीदी, क्योंकि उनकी योजनाएं घर में आती है, पैसा आता है, लेकिन अगर टीएमसी चुन के आया तो फिर ये दौड़ा दौड़ा के भाजपा के कार्यकर्ताओं के खिलाफ उनको पीटेंगे, आगजनी करेंगे. म्हणजे तिथला जो सर्वसामान्य माणूस आहे त्यांनी टीएमसीला हिंसाचाराशी अगदी रिलेट केलेलं आहे, हिंसाचाराशी जोडलेलं आहे आणि ही परिस्थिती कदाचित बदलायला
आणखीन एक मुद्दा असा आहे की तुम्ही लक्षात घ्या, सर्वत्र एंटायर पश्चिम बंगालमध्ये विदाउट एनी डिस्ट्रिक्ट, कुठलाही डिस्ट्रिक्टचा अपवाद सुद्धा नाहीये, कुठल्याही मतदारसंघाचा सुद्धा अपवाद नाहीये, 2 ते 2.5% महिलांनी जास्त बाहेरून मतदान केले. मतदान. हे कशात निदर्शक आहे? महिला केव्हा अशा प्रकारे बाहेर पडतात? जेव्हा त्या चवताळून उठतात, सवलती मिळतात म्हणून महिला तुम्हाला सपोर्ट करत नाही, परंतु त्यांच्या स्वाभिमानावर, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्न जेव्हा निर्माण होतो ना, त्यावेळेला त्या इतक्या चवताळून बाहेर पडतात आणि ते आता बाहेर पडलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ज्या एम फॅक्टरवर रिलाय होणं हे ममता दीदीने वाटत होतं, तो एम फॅक्टर यावेळी जाणार आहे. आणि तुम्ही म्हणाल ते अगदी वस्तुस्थिती आहे सर, कारण एका महिलेने हे सांगितलं की हमें बुलडोजर बाबा चाहिए यहाँ पर, यहाँ की गुंडागर्दी खत्म होनी अगर करनी है तो हमें बुलडोजर बाबा यहाँ चाहिए, अशा पद्धतीचं. कारण 1,500 देऊन काही होत नाही, आम्हाला सुरक्षा हवी आहे. आणि तो जो महत्वाचा मुद्दा आहे तो महिलांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी अगदी खोलवर रुजलेला आहे, हे निश्चितच दिसून आलं. 4 तारखेला बहुतांश सगळ्या एक्झिट पोलनी भारतीय जनता पक्षाचं सरकार येते हे दर्शवलेलं आहे. तुम्ही आणि मी दोघंही आपण, म्हणजे तुम्ही वेगळ्या बराच प्रवास करून आहात पश्चिम बंगालचा. एक मुद्दा मला निश्चित तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे सर, की यावेळी ज्या पद्धतीने भाजपाचे सगळे नेते होते, RSSची भूमिका तिथे काय होती? RSSची भूमिका अत्यंत महत्वाची होती. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये लोकसभेला जी काही गडबड झाली ही RSS आणि भाजप यांच्यामधली दरी जी आपल्या समोर आली, त्याचा फटका काय भाजपला बसला त्यांना कळलं असेल. परंतु विधानसभेला मात्र ही परिस्थिती पालटली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकदीनिशी उतरला आणि त्याचा परिणाम आपल्याला तोही दिसला की भारतीय जनता पक्षाला 134 जागा स्वतःच्या ताकदीवर मिळवता आल्या. तसंच आता पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रस घ्यायचं कारण, पश्चिम बंगाल हे केवळ एक राज्य म्हणून बघत नाहीयेत, तर संपूर्ण भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न, अँटी हिंदू नॅरेटिव्हचं उगमस्थान आणि संपूर्ण भारतामध्ये येणारा जो बंगाली घुसखोर आहे, बांगलादेशी घुसखोर आहे, त्याचा प्रश्न आहे. कारण जो येतोय ना तो मालदा, मुर्शिदाबाद, 24 परगणा इथे राहत नाही. याचं कारण मालदा, मुर्शिदाबाद आणि 24 परगणा इथली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती बांगलादेशच्या विपन्नावस्थेपेक्षा काही फार वेगळी नाहीये. त्यामुळे तिथून तो येतो कलकत्त्यामध्ये आता राहायला जागा नाही, उद्योग मिळत नाही, तिथे रोजगार नाही, म्हणून मग तो येतो दिल्लीमध्ये, तिथून तो येतो महाराष्ट्रामध्ये आणि तिथून तो इतर भागात जातो आणि मग तिकडे नागरी सुविधेचे प्रश्न, तिथे आमच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हिंदुत्वाचा प्रश्न म्हणून पश्चिम बंगाल ही अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. तर निश्चितच पश्चिम बंगालमध्ये यावेळी बदल होणं अपेक्षित आहे. 4 तारखेला अर्थातच करणार आहे. आसामकडे जाऊया, कारण आसाममधली निवडणूक सुद्धा भारतीय जनता पार्टीशी सर्वात सोपी निवडणूक आपण जर कुठली म्हणायची असेल तर ती आसाममधली. आणि भाजपाला तिथे सत्ता निर्विवाद मिळेल हे बहुतेक सगळ्या एक्झिट पोल्सच्या एजन्सीजनी दाखवलेलं आहे. यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की आसामची निवडणूक वेगळ्या अर्थाने रंगतदार यासाठी झाली की पवन खेडा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्यामध्ये जो वाद झाला तो, आणि गौरव गोगाई यांचा जो एक गंभीर असा प्रश्न निर्माण झाला तो. तर एकंदर आसाममध्ये हिमंता बिस्व शर्मा यांची तरुणांमधली लोकप्रियता, त्यांनी केलेला अतिशय आक्रमक असा प्रचार आणि हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह ते घेऊन गेले. त्यांच्यावर अर्थातच काही आरोप झाले असले, ध्रुवीकरणाचे आरोप झाले असले तरी सुद्धा हिमंता बिस्व शर्मा हे आपल्या एकंदरच विजयाबद्दल आश्वस्त असलेले दिसून आलेले आहेत प्रत्येक वेळी. निरगुडकर सर, यामध्ये महत्वाचा मुद्दा जो आहे तो आसाममध्ये झालेला बदल आणि तिसरे म्हणजे सरकार कायम राहील का, हा तर आहेच आहे, पण आसामचं एकंदर जे राजकारण आहे ते भारताच्या आणि त्या सगळ्या पूर्वांचलातल्या दृष्टीने किती महत्वाचं आहे? आसाम इज अ गेटवे टू पूर्वांचल. त्यामुळे आसाम मधूनच तुम्हाला पूर्वांचलकडे जायला लागतं, त्या चिकन नेक मधून. त्यामुळे आसाम इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे त्या 126 जागा आणि तिथे भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी सरकार येणं अत्यंत गरजेचं आहे. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, वाढीव मतदान जे आहे ना, जवळपास 4% मतदान वाढलेलं आहे आणि ते SIR नंतरचं जे वाढलेलं मतदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एनडीएला मागच्या वेळेला जी मतांची आघाडी होती किंवा टक्केवारीची जी आघाडी होती 44.51% त्यांना मिळाले होते आणि काँग्रेसला
43.3% मिळाले होते. त्यांच्यामध्ये जागेचा फरक फार कमी आहे. भारतीय जनता पक्षाला तिकडे 60 जागा मिळाल्या होत्या आणि एकूण इंडियाला 75 जागा मिळाल्या होत्या, कारण भारतीय जनता पक्षाबरोबर इतर अनेक घटक पक्ष होते. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं काम याच्याविषयी बोट दाखवावं असं आता तिकडे काँग्रेसला काही करता आलं नाही. म्हणून मग हेमंत शर्मा बिजवा यांच्या पत्नीचा 3-4 पासपोर्ट आहेत वगैरे अशा प्रकारचे बालिश मुद्दे काढले की जे 2 मिनिटात सेटल झाले आहेत. त्यामुळे तो एक मुद्दा गेलाय. दुसरी गोष्ट, संपूर्ण पूर्वांचल हे इतर भारतातल्या पॉप्युलेशन जर आपण डेमोग्राफिक पाहिलं तर ते अतिशय तरुण असं राज्य आहे. म्हणजे तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 61% हिंदूंचं प्रमाण आहे, तर मुसलमानांचं प्रमाण 34% आहे, ख्रिश्चनांचं प्रमाण 4% आहे. कन्व्हर्जन आणि डेमोग्राफी शिफ्ट हे तिकडे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. आत्ताच्या काळामध्ये एक गाजला मुद्दा की ज्याचा त्रास, डोकेदुखी काही प्रमाणात ही हेमंत यांना भोगावी लागू शकते आणि ते म्हणजे जुबिन गर्ग या गायकाची तिकडे सिंगापूरमध्ये जो मृत्यू झाला त्यातून जे तिकडे वादळ निर्माण झालं, झेंजी सारखी काही मुवमेंट तयार करता येते का याची चाचपणी जी झाली त्याचा काही परिणाम या निवडणुकीत दिसतो का याचा फैसला पण आता लागणार आहे. जटी माटी भेटी, जटी माटी भेटी हा भाजपच्या प्रचाराचा त्या ठिकाणी मुद्दा होता. आता दुसरी गोष्ट अशी आहे की डिलिमिटेशन जे तिकडे झालं त्याच्यामुळे जे मुस्लिम बहुल मतदार होते त्यांची संख्या 32 वरून 22 आली आणि काँग्रेसनी यावेळेला 99 जागा लढवल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाने 90 जागा लढवल्या आहेत, म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा लढवलेल्या आहेत. एसआयआर बद्दल फारशी कळकळ न झालेले तमिळनाडू जसे आहेत, केरळ जसे आहेत, तसे आसाममध्ये तिकडे काही फार मोठा आवाज गेलेला नाही आहे. भाजपचा तिथला जो प्रचार आहे ना, मी तिकडे गेल्यानंतर मला जे जाणवलं तो घर घर चलो, घर घर अभियान ज्याला आपण म्हणतो, तो मला खूप मोठ्यापणा दिसला. प्रचंड मोठ्या रॅलीज आणि रोड शो, एखाद दोन ते निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठी सुरुवातीला आणि शेवटी जे करावे लागतात तेवढे सोडले तर भाजपचा एकूण जो प्रचार होता तो प्रचार हा घर घर चलो आणि वैयक्तिक संपर्क याच्यावरच आपल्याला दिसला आणि तेच त्यांच्या विजयाचं एक सर्वात मोठं कारण असणार आहे. आणि तिकडचा सर्वात महत्वाचा आश्वासक चेहरा, मगाशी तुम्ही जो आक्रमक शब्द वापरलात, प्रेक्षकांनी तो आक्रमक याचा अर्थ ऍसर्टिव्ह असा घ्यायचा आहे. आक्रमक याचा अर्थ हिंसक असा घ्यायचा नाहीये. त्यांनी हिंसा नाहीये तर एक प्रकारे त्यांचं बोलणं असेल, वागणं असेल, क्वेश्चनिंग असेल, काँग्रेसवरचा अटॅक आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक ऍसर्टिव्ह आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसचे महत्वाचे प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर सोडून आले. का सोडून आले? तरुण गोगोईशी त्यांचं पटलं नाही. म्हणून ते भारतीय जनता पक्षाकडे अट्रॅक्ट झाले. असं पाहिलं तर आता त्या ठिकाणी काँग्रेसकडे एकही मोठा नेता जो हेमंत बिस्व शर्मा यांना चॅलेंज देऊ शकेल असा आत्ता उरलेला नाही. त्यामुळे त्यांचा विजय तिकडे अत्यंत सुनिश्चित आहे. किंवा ते एक राज्य आत्ताच्या निवडणुकांमध्ये, पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, जिकडे भाजपकडे सर्वात मोठा चेहरा आहे आणि विरोधी पक्षांकडे चेहरा नाही. तामिळनाडूमध्ये आज एआयडीएमके कडे चेहरा आहे, डीएमके कडे चेहरा आहे, भाजपकडे चेहरा नाही. तर केरळामध्ये काँग्रेसकडे चेहरा आहे, वेणुगोपाल किंवा डाव्या आघाडीकडे त्यांचा चेहरा आहे, परंतु भाजपकडे चेहरा नाही. चेहरा असलेलं, केडर असलेलं, परफॉर्मन्स असलेलं आणि म्हणूनच विजयाची खात्री असलेलं या 5 निवडणुकात जर सर्वात कुठलं महत्वाचं राज्य असेल तर ते आहे आसाम. सर, सट्टा बाजार जो आहे तो पण फार महत्वाचा असतो यावेळी निवडणुकीमध्ये. जो सट्टा लागतो, आसाम बद्दल काय आपण बोलत होतो त्या आसाम मधला सट्टा जो आता लागलाय तो भारतीय जनता पक्ष जिंकेल अशा स्वरूपाची चिन्ह आहेत. सट्ट्याची खरी आता जी मजा येते बघायला, तो जो लागलाय तो पश्चिम बंगालचा लागलेला आहे. की पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक जागेसाठीची जी चुरस आहे आणि भवानीपूरमध्ये विशेषतः ममता दीदी जिंकून येणार क्या याच्यावर तो लागलाय, तो जास्त महत्वाचा आहे. असा म्हणजे फॉरगोन कन्क्लुजन, फक्त आता निकालाची औपचारिकता बाकी आहे. केरळकडे जाऊया, कारण केरळमध्ये यावेळी भाजपा किती जागा जिंकू शकेल, 2, 5 वगैरे अशा पद्धतीचा आहे. परंतु केरळाचा जो एक्झिट पोल आहे तो काय दाखवतो ते आपण आधी बघूया. की इथे एलडीएफ आणि युडीएफ आपण बघितलं नेहमी की
आलटून पालटून सरकार असतं. गेल्या वेळी मात्र ती प्रथा परंपरा मोडीत निघाली आणि डाव्या आघाडीचं प्रणित सरकार होतं. यावेळी मात्र UDFला जास्त UDFकडे कल दाखवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला साधारणतः 3 ते 5 एवढ्या जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. केरळ हे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी डावे आणि RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते याचा जो संघर्ष आहे तो गेली अनेक दशकं सातत्याने सुरू आहे. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने RSSने तिथे काम आपलं केलेलं असल्यामुळे काही प्रमाणामध्ये या राज्यामध्ये चंचू प्रवेश त्यांचा होतो आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये काही जागा निवडून आलेल्या आपण बघितल्या. यावेळी 3 जागा ज्या वाटतायत त्यांना, त्यामध्ये तिरुअनंतपुरमची जागा असेल, त्रिशूरची जागा असेल किंवा पलक्कडची जागा असेल, ही भाजपाच्या खात्यात जाऊ शकते असा एक विश्वास व्यक्त केला जातोय. यावेळी काँग्रेस आघाडी प्रणित सरकार येण्याची शक्यता जास्त वर्तवली झाली आहे सर. यामध्ये मुद्दा महत्वाचा एक म्हणजे वायनाडचा जी लँडस्लाईड झालेली होती त्यानंतर ज्या पद्धतीने काम झालं ते, किंवा रोजगाराच्या संधी, काय नेमकं तुम्हाला वातावरण केरळातलं यावेळी दिसतंय? केरळामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 3.5% मतदान वाढलेलं आहे. 2021 साली 73% होतं, ते आता जवळपास 78%, म्हणजे 77.75 एवढं मतदान तिकडे वाढलेलं आहे. LDFला, डाव्या विचारसरणीच्या आघाडीला मागच्या वेळेला 45% मतदान झालं आणि त्यांना 99 जागा या 140% मिळाल्या. निर्विवाद आघाडी त्यांना मिळाली होती. आणि काँग्रेस आघाडीला त्यांच्यापेक्षा 6% कमी मतं, म्हणजे 39.47% मतं त्यांना पडली आणि त्यांना 41 जागा मिळालेल्या होत्या. त्यामुळे ती तिथली लढत ही दुरंगी आहे आणि ती आता सुद्धा तशी दुरंगीच आहे. भारतीय जनता पक्षाचं तिथलं स्थान हे सर्वसाधारणपणे अजूनही मेहनत जास्त करायला पाहिजे अशा स्वरूपाचं स्थान आहे. तिकडचं डेमोग्राफिक शिफ्ट झालेली आहे त्याची पण नोंद आपल्याला घेतली पाहिजे. हिंदूंचं घटतं प्रमाण 54% हिंदू, 26% मुस्लिम आणि 18% ख्रिश्चन अशा प्रकारची तिकडे आत्ताची रचना आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट ही आपल्याला असा केरळच्या बाबतीत बघावी लागेल ती म्हणजे जर इथून डाव्यांची सत्ता गेली तर केवळ भारतातूनच नव्हे, संपूर्ण दक्षिण आशियातून डाव्यांची सत्ता ही नामशेष झालेली आपल्याला दिसेल. आता 80 वर्षाचं मुख्यमंत्र्यांचं वय आणि 10 वर्षाची प्रस्थापितांच्या विरोधातल्या मताचा रेटा, याच्यातून जर काही चमत्कार घडला तर कदाचित एक हंग असेंब्ली आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग तिसरा जो पक्ष, जो नगण्य किंवा सर्वात कमी जागा मिळणारा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्याच्या हातात सत्तेची चावी येते का, असं एक स्वप्न भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते बघतायत की कॅन बी नॉट, इफ नॉट किंग, ऍटलीस्ट कॅन बी अ किंग मेकर. परंतु ही शक्यता आत्ताच्या घडीला कमी वाटते. याचं कारण भारतीय जनता पक्ष हा तिकडे 10च्या खाली जागा मिळवेल. आता 10च्या खाली याचा अर्थ 9ही आहे आणि 1ही आहे, तर किमान 5 पेक्षा जास्त जागा मिळवाव्यात एवढीच तिथल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पण आता तरी सध्या डाव्यांची आघाडी तिकडे धोक्यात आहे, यात काही शंकाच नाही. म्हणजे डाव्यांची आघाडी एकीकडे केरळामध्ये धोक्यात आहे, ज्यांचं केरळ हे एकमेव राज्य डाव्यांच्या हाती राहिलेलं होतं. सर जसं म्हणाले तसं जर हे ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आलेले ते आपण एकदा परत पाहूया. की एक्झिट पोलमध्ये जे आकडे दिसत आहेत त्यानुसार जर डाव्यांची सत्ता इथली गेली तर पूर्ण डाव्यांची सरकार ही कुठेही असणार नाहीयेत भारतामध्ये. हा एक महत्वाचा बदल केरळामध्ये होऊ शकतो. केरळ हे वेगळ्या पद्धतीचं राज्य आहे आणि केरळामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचा व्यवसाय असेल, परंतु याशिवाय सुद्धा संस्कृतीच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर ते सुद्धा एक वेगळं राज्य अशासाठी आहे की सर केरळमधली प्रचाराच्या दरम्यानची एक, कारण केरळच्या निवडणुका मी गेली अनेक वर्ष कव्हर केलेल्या आहेत, त्यामध्ये एक छान अशी गोष्ट अशी आहे की प्रचारच जेव्हा संपतो केरळामधला तेव्हा सगळ्या पक्षांचे लोक एकत्र येतात, आपल्या आपल्या पक्षाचे झेंडे घेऊन येतात आणि एकत्र एक जल्लोष करतात. म्हणजे एक वेगळी तिथे हे वातावरण पाहायला मिळतं.
अर्थात ते सगळेजण आम्ही जिंकून येणार आहोत असंच म्हणत असतात आणि त्या ठिकाणी त्यांचं नृत्य वगैरे सगळं अशा पद्धतीत चालू असतं. सगळे झेंडे तुम्हाला एकत्र त्या ठिकाणी दिसतात. असं चित्र जे ते क्वचित अन्यत्र आपल्याला अन्य राज्यांमध्ये बघायला मिळतं. आपण पश्चिम बंगालचा त्याच्या अगदी विपरीत जर विचार केला तर इथे एकमेकांचे झेंडे फाडून टाकणं, लावलेले फाडून टाकणं, असा सगळं हे वातावरण आहे. या 5 राज्यांच्या निवडणुका या महत्वाच्या यासाठी आहेत की जसं आपण सुरुवात केली की केंद्रातली विरोधी आघाडी त्यामध्ये असलेली 2 जे मुख्यमंत्री प्रामुख्याने चेहरे आहेत, एक स्टॅलिन यांचा चेहरा आणि ताकदवर असलेले दुसऱ्या ममता बॅनर्जी यांचा चेहरा, या दोघांनाही जर सत्तेपासून दूर राहावं लागलं तर केंद्रातलं राजकारण कशा पद्धतीने बदलू शकतं हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. कारण ममता बॅनर्जी यांनी कुठेतरी एक अशी घोषणा केलेली आहे की दीदी जितेगी तो फिर दिल्ली आएगी आणि दिल्लीमधल्या सरकारने केंद्रातल्या सरकारने आपला राजीनामा तयार ठेवावा अशा पद्धतीचं एक त्या वातावरण निर्माण करायचं म्हणजे आणि सगळ्याच विरोधी पक्षांना कुठेतरी ममता बॅनर्जी यांच्याकडनं एक आशा वाटतायत त्यांना. तुमची शेवटची कमेंट काय आहे सरांची? दीदी को अगर दिल्ली जाना है तो कांग्रेस के रास्ते जाना होगा. आणि जर काँग्रेसची शिडी त्यांना वापरायची असेल तर आधी राहुल गांधींची सही त्यांना आणावी लागेल. ती आणा आधी, मग बोलू आपण या विषयावर. अर्थातच या सरांनी याबद्दल सांगितलेलं आहे की एकंदर मी तुम्हाला विचारते की तुमची मतं काय आहेत, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, या सगळ्या एकंदर राज्यांच्या राजकारणाबद्दलची तुमची मतं जी असतील ती कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि या व्हिडिओबद्दलचं सुद्धा तुमचं मत कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी डॉक्टर उदय निरगुडकर सर यांचे मनःपूर्वक आभार मानत आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.